नमस्कार. आज आपण एक स्वादिष्ट मशरूम सूप बनवणार आहोत, ज्यात भरपूर चव आणि आरोग्यदायी घटक आहेत. चला तर मग सुरुवात करूया. इथे आपण बटन मशरूम घेतलेले आहेत. हे मशरूम आपण स्वच्छ धुवून घेऊयात. आपण मशरूम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण मशरूमचे उभे काप करून घेऊयात. अर्धे मशरूम आपण असे उभे चिरून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपण अर्धे मशरूम उभे चिरून घेतलेले आहेत. आता अर्धे मशरूम आपण एकदम बारीक असे चिरून घेऊयात. आता बाहेर छान पाऊससुद्धा पडत आहे. पावसाळ्यात काहीतरी गरम प्यायची खूप इच्छा होते. त्यासाठी हे परफेक्ट असं मशरूम सूप आहे. हे मशरूम सूप फक्त 20 ते 25 मिनिटात बनवून तयार होते. त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवून पहा. हे पहा, अर्धे मशरूम आपण असे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता आपण इथे एक गाजर घेतलेला आहे. त्याचे आपण साल काढून घेऊयात आणि ते सुद्धा आपण बारीक असं चिरून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे आपण गाजरसुद्धा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण इथे एक शिमला मिरची घेतलेली आहे. ती सुद्धा आपण एकदम बारीक अशी चिरून घेऊया. ज्या तुम्हाला आवडत असतील त्या सर्व भाज्या तुम्ही या सूपमध्ये वापरू शकता. हे पहा, शिमला मिरची सुद्धा आपण छान बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता इथे आपण एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे. तो सुद्धा आपण एकदम बारीक चिरून घेणार आहोत. कांदासुद्धा आपण छान बारीक चिरून घेतलेला आहे. इथे आपण 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आपल्या सर्व भाज्या ह्या छान चिरून झालेल्या आहेत. आता आपण कढई गरम करत ठेवूयात. आपली कढई छान गरम झालेली आहे. त्यामध्ये 1 चमचा बटर घालूयात. बटरसुद्धा आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये उभे चिरलेले मशरूम घालून घेऊयात आणि हे मशरूम आपण साधारण 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. हे पहा, मशरूमला आता पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि आपलं मशरूमसुद्धा आता छान परतून झालेलं आहे. आता हे मशरूम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे मशरूम आपण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये छान बारीक असे वाटून घेणार आहोत. आता आपण याच कढईमध्ये अजून 1 चमचा बटर घालूया. आपलं बटर छान गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण 1 चमचा बारीक चिरलेला लसूण आणि 1 चमचा बारीक चिरलेलं आलं घालून छान परतून घेऊयात. आता आपण यामध्ये
2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून हे व्यवस्थित परतून घेऊयात। हे पहा, मिरची, आलं, लसूण आपलं छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून तो सुद्धा 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेणार आहोत। कांदा सुद्धा आपला छान परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये बारीक चिरलेलं गाजर घालून ते सुद्धा परतून घेऊयात। गाजर सुद्धा छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण शिमला मिरची आणि मशरूम घालूयात आणि हे सुद्धा आपण 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊयात। आपल्या भाज्या छान परतून झालेल्या आहेत। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊयात। आता आपल्या भाज्या छान परतून झालेल्या आहेत। यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊयात आणि त्याचसोबत आपण बारीक वाटलेले मशरूम सुद्धा घालून घेऊयात। आता यामध्ये आपण पाव चमचा इतकं काळी मिरी पूड घालूयात। आता हे मशरूमचं सूप आपण 10 मिनिटं मंद आचेवरती छान उकळवून घेऊयात। दहा मिनिटं झालेली आहेत आणि हे पहा, आपल्या मशरूमला एक छान कलर आलेला आहे। आता आपण सूपमध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालूया आणि फक्त त्यानंतर 2 मिनिटं आपण हे सूप उकळवून घेणार आहोत। हे पहा, आपलं सूप आता छान उकळलेलं आहे। अशाच प्रकारे आपलं गरमागरम मशरूम सूप हे तयार झालेलं आहे। धन्यवाद आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।